आपल्यासोबत संगीतकार सलील कुलकर्णी देखील आहे। सलील, या बातमीवर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, या बातमीवर आपली पहिली प्रतिक्रिया, किती मोठा आनंद आपल्यासाठी? अतिशय मोठा आनंद आहे। आपण मातृभाषा म्हणतो तर आपल्या आईचा सन्मान आज झालेला आहे आणि मला असं वाटतं की या निमित्ताने ना सगळ्या ज्यांनी मराठी आपल्या मनामध्ये रुजवली आणि त्याला वेगवेगळ्या स्तरावर आणलं त्या सगळ्यांची आठवण आपण काढायला पाहिजे। अगदी ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराज, संत चोखामेळा नामदेव महाराज यांच्यापासून ते लता दीदींपर्यंत ज्यांनी मराठी भाषेतली गाणी, मराठी भाषा जगभरात सगळीकडे गायली, पु ल देशपांडे असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, या सगळ्यांचं तिथपासून ते अगदी शेतकरी कवी म्हणजे नादो महानोर असतील, बहिणाबाई असतील, आज या सगळ्यांची आठवण आणि मला असं वाटतं की ते सगळी लोक जिथे असतील त्या सगळ्यांना समाधान मिळालं असेल। आणि मला खूप अभिमान आहे की मराठीमध्ये मी आता 25-27 वर्ष मराठी कविता घेऊन कार्यक्रम करतोय आणि त्याचा आमच्या सगळ्यांसाठी आज हा खरं सोनियाचा दिनू म्हणतो तसा आहे। त्यामुळे या निमित्ताने धन्यवाद सलील आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल, ज्याच्यामध्ये आपण मराठीचा जागर तर मांडलाच, पण मराठीसाठी आजचा दिवस हा सोनियाचा आहे असं देखील आपलं म्हणणं आपण मांडलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।